बोकडाचं मटण. चला तर मग बघूया. दादानी 1.5 किलो बोकडाचं मटण घेऊन आलं. तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. एका कुकरमध्ये मटण टाकून घेतलं, कारण ते फ्राय करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी मसाले वापरून तुम्हाला मी ही रेसिपी सांगणार आहे. त्यात घातलं 1 पडी तेल. मग तो गॅसवर ठेवला कुकर. तोपर्यंत मसाले बघा, लसूण, कांदा आणि टोमॅटो आणि 2 चम्मच थोडा मसाला आणि 1 चम्मच धने. बघा किती कमीच मसाला वापरलेला आहे. भाजी पण आपली फ्राय झालेली आहे. गॅसवर ठेवला एक मोठा गंज, त्यात घातलं तेल आणि मग 2 तेजपत्त्याने तो मसाला घातला. एका प्लेटामध्ये तिखट काढून घेतला, 6 चमचे जवळपास, आणि 1 चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ. मग मसाले छान झाले, तेल सुटला मसाल्याला. मग त्यात घातलं तिखट, मीठ. बघा फ्रेंड्स, एकजीव गेला आणि मसाल्याला छान असं तेल सुटलं. नंतर त्यात घातलं बोकडाचं मटण. ते छान असं ढवळून घेतलं, मसाल्यात एकजीव करून घेतलं आणि प्लेट झाकून शिजवलं. बघा फ्रेंड्स, आपलं मटण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. किती छान असं रंग आलेलं आहे बघा. आणि पुन्हा झाकून घेतलं आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा रस्सा सोडून घेतला. त्यात घातली थोडी कोथिंबीर. बघा फ्रेंड्स, आपलं मटण शिजलेलं आहे. किती सुंदर शिजून तयार झालेलं आहे आपलं मटण. आणि मग गॅस बंद केलं. थँक्यू फ्रेंड्स.